मराठा समाजाची सरकारनं फसवणूक केल्याचा घाट आरोप हा जरांगेंनी केलेला आहे। कुणबी प्रमाणपत्र जाणून बुजून दिले जात नाहीत। सरकार मराठा समाजापेक्षा मोठं नाही। या सरकारविरोधात उठाव करणार असा इशारा जरांगे पाटलांनी दिलाय। खूप मोठा घाट घातलाय आपला समाज त्याचं वाटोळं करायचं, कारण व्हॅलिडिटी झालेला असताना सुद्धा रद्द केल्या जात आहेत। आपल्या सारथीच्या योजना दिल्या जात नाहीत। 58 लाख नोंदी ज्या सापडल्यात त्याचे कुणबी प्रमाणपत्र जाणून बुजून दिले जात नाहीत। म्हणून एवढा मोठा उठाव करावा लागतोय की यांची जागा दाखवून द्यायची की मराठा समाजापेक्षा सरकार मोठं नाही। यांनी सगळ्यांवरती अन्याय केला, यांनी सरकारवरती अन्याय केला, यांनी धनगरांवरती अन्याय केला, यांनी मायक्रो बीसीचं पुरं वाटोळं करून टाकलं, यांनी बंजारा समाजाचं वाटोळं केलं, आदिवासी तर पुरा उद्ध्वस्त करून टाकला, यांनी दलित मुस्लिमाचे तर कार्यक्रमच लावून टाकला। म्हणून ही जी खतखत आहे ना, हिला कुठंतरी वाट मोकळी करावी लागती। त्यासाठी एक जीव असणं, एकजूट असणं खूप महत्त्वाचं आहे। तर मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर घणाघात केलेला आहे। सरकारनं मराठा समाजाची फसवणूक केल्याचा आरोप जरांगेंनी केलेला आहे। आणि शिरसाटनं मराठा समाज जे उद्ध्वस्त करायचा ठरवलाय ना, त्यांनी जो जातीय तेढ निर्माण केलाय, त्यांनी जो मराठा समाजावर अन्याय करायचं ठरवलं ना, ती आपल्याला मोडून काढावाच लागतोय। त्यांना आता 28 तारखेपर्यंत वेळ दिलाय, त्यांनी दिलं आहे, नसता पुढची रणनीती आपण ठरवणार आहेत। आंदोलनात आपण उन्हात जे आंदोलन केलं त्यावेळेस ओबीसीचा JR काढला। बघा किती फसवायचं असतं एखाद्याला। 3 महिने झालेत त्या JRची अंमलबजावणी नाहीये। पोरांनी ॲडमिशन घेतले, पूर्ण फीस दिली। काय पागल समजता का आम्हाला तुम्ही? शिंदे आणि फडणवीस, समाजाने तुम्हाला गोड बोललं, डोक्यावर घेतलं म्हणून तुम्ही समाजाच्या डोक्यावर मुतणार का? ही कोणची शाळा आहे? मी समाज मरू देणार नाही। तुम्हाला राजकारणातून संपू, पण समाज मरू दिला जाणार नाही।